वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रवींद्र भोईर. स्ट्राइक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. सागर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक एंड वरती अजय असे दोन सलामीर पाहायला मिळतात. पहिलं षटक घेऊन येतोय रवींद्र. हा सुद्धा एक रफ्तार का वेगवान असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे. सागर स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. अजय गोलंदाज आहे. रवींद्र लेफ्ट हँड अँड राईट हँड असे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. त्याच कारणास्तव प्रति चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. एक वेगवेगळी व्यूहरचना करावी लागते प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षकांसाठी. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळी मात्र चांगला तटावला गेला चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. 4 धावा येतात पहिल्याच चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रवींद्र. यावेळी मात्र कमबॅक करतो. एक दूरवर ठेवला गेला चेंडूला. चांगला वेगवान चेंडू हाताळला गेला. चेंडू निर्धावच्या स्वरूपात संपन्न होतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली जाते धाव फलकावरती 4 या आकड्यावर. यावेळी मात्र चेंडूला लाफ केला जातो. चेंडू हवेमध्ये अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाले. निश्चितच टाळे येऊ द्या या खेळाडूसाठी. अगदी शेवटच्या क्षणी एक झेप घेतली होती परंतु चेंडू हातातून सटकला जातोय. मात्र 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपल्याला अजय आणि सागर यांच्यामध्ये. धावसंख्या दोन्ही पुढे जाते 6 या आकड्यावर. ह्यावेळी मात्र एक कॉल कंप्लीट होत नाही आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. नव्याने फलंदाज येतो मैदानामध्ये. भावेश येतोय. नक्कीच या रन्सची आवश्यकता होती का याचा विचार करावा लागेल फलंदाज अजय याला. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतो. या अवंदर धावेनी धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 7 या आकड्यावर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या आकड्यावर पाहायला मिळते. यावेळी मात्र एक खोलवर चेंडू होता. तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातात. चांगला बॅकअप दिलं जाते. या 2 धावेने धावसंख्या धावून पोहोचते 9 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आई गावदेवी धामणे संघाची. यावेळी मात्र
चांगले फिंगर रोल केले गेले, चांगला इन स्विंग चेंडू टाकला गेला रवींद्र याच्या मार्फत चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले आई गावदेवी धामणे संघाची 9 या आकड्यावर. 1 गडी बाद 9 धावा. नवीन गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्क वरती निलेश येतोय. राईट अप राऊंड विकेटने मारा करेल. नोचा करार येतोय इथे. निश्चितच एक कॅप परिधान करून चेंडू टाकला गेला. आतापर्यंत आपण पाहिलं असेल ज्या ज्यावेळी नो चेंडू होता त्यावेळी एकदम सिस्टमॅटिक पाहिलं जाते, त्यानंतर डिसिजन दिलं जातो. यावेळी लाफ केला गेला चेंडूला. चेंडू जातो. झेल घेण्याची संधी होती, प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडा हाईट वरती असल्यामुळे हाताला लागून चेंडू सीमारेषा पलीकडे जातो. 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न केला होता, एक खालच्या स्तरावरती ठेवला होता चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव अगदी सहजतेने पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. या 2 धावेनी धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 18 या आकड्यावर. 1 गडी बाद 18 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ येणे शेष. चांगला खेळून काढला गेला चेंडूला लेग रिझन मध्ये. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातात. डायरेक्ट हिट होतोय आणि ह्यावेळी मात्र गडी बाद होतो. एक चांगला थ्रो पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट झाला, त्याच कारणास्तव इथे गडी बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतोय, रोशन येतोय. एक चांगला डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. 38 सर्कलच्या बाहेरून थ्रो केला गेला, डायरेक्ट स्टंप वरती आदळला गेला. पुन्हा एकदा बॉलिंग लाईन वरती तयार होतोय गोलंदाज. यावेळी मात्र हिट केलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळी मात्र कोणतीही चुकी होत नाही. एक चांगला झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. रोशन तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर. नक्कीच
एकमेकांमध्ये किती दम आहे हा मैदानामध्ये दाखवतात गोलंदाज आणि फलंदाज. चांगला स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळला गेला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येते. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होते धावफलकावरती 20 या आकड्यावर. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणे शेष. पाहूया या अंतिमच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय का की गोलंदाज एखादा निर्धाव चेंडू टाकतोय. स्विच हिट केला गेला. एक धाव अगदी सहजतेने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी मध्ये कन्वर्ट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचली जाते आई गावदेवी धामणे संघाची. नव्याने गोलंदाज येतोय जगदंबा स्पोर्ट्स शिवणसाई संघाचा प्रमोद जाधव येतोय. स्ट्राइक एंड वरती आपल्याला भावेश पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक एंड वरती तुषार. यावेळी मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला जाऊन चेंडू आदळतोय. एक चांगला शॉट्स पाहायला मिळाला होता परंतु समोर असलेल्या भिंतीवरती आदळतो. एक धाव मात्र येते. या एकेरी धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचली जाते धावफलकावरती 3 गडी बाद 23 धावा. पुनश्च एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रमोद. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळी मात्र चेंडू कनेक्ट होत नाही. निर्धावच्या स्वरूपात संपन्न होतोय. अजूनही या इनिंग्स मधील 4 चेंडूचा खेळ येणे शेष. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो तुषार. नॉन स्ट्राइक एंड वरती भावेश. यावेळी लाऊड अपील केली गेली होती. थाय पॅडला चेंडू आदळला होता परंतु यष्टांच्या समोर नव्याने फलंदाज येतोय मैदानामध्ये ऋतिक सालकर. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो प्रमोद जाधव याला. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा येत आहेत. या 2 धावेनी धावसंख्या पोहोचली जाते 25 या आकड्यावर. अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ येणे शेष. या इनिंग्स मधील 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवरती मोठे शॉट्स पाहायला मिळतील का आई गावदेवी धामणे संघामार्फत की गोलंदाज निर्धाव चेंडू टाकेल. दुपारचं सत्र आहे. निश्चितच या सत्रामध्ये धावा वेगाने येतात. यावेळी गुडनेस स्पॉटला चेंडू टाकला जातोय. शरीरापासून दूर ठेवला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेला चेंडूला. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. चेंडू येतोय निर्धाव. आता मात्र या षटकातील व या इनिंग्स मधील अंतिम चेंडूचा खेळ येणे शेष. पाहूया या अंतिमच्या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ होतो मैदानामध्ये. यावेळी
एज लागली गेली व सहजतेने कॅच पकडला गेला, गडी बाद होतो. पुढील सामना होईल आई गावदेवी घाटेकर विरुद्ध आई गावदेवी पेल्लार. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. आई गावदेवी घाटेकर व आई गावदेवी पेल्लार. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज आई गावदेवी स्पोर्ट्स संघाचा रामणे संघाचा तुषार. सलामीवर येतात निलेश लोंढे आणि शैलेश खरपडे. जगदंबा स्पोर्ट्स शिवणसई शेंडू द्यायचा आहे. ऋषिकेश उबाळे आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. वसईवरून खास या स्पर्धेसाठी जोडले जातात. क्रिकेटवरचं अतूट प्रेम इथे व्यक्त करताना पाहायला मिळतात आपल्याला. त्यांच्या समवेत बसल्यात मानस ठाकरे. ऋषिकेश उबाळे यांचे मित्र आहेत. दरम्यान आपण मैदानामध्ये वळूया. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो यावेळी अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय. पूर्ण बॉडी वेट ट्रान्सफर केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती तो चौकार. निलेश यांनी पहिल्याच चेंडूवरती चौकार. एक चांगला पॉइंट रिझन मध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर रिझन मध्ये पुनश्च एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तुषार. सामना करेल तो निलेश.
जर प्रणय चेंडू निघत असेल तर त्वरित फेका. यावेळी मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 2 चेंडूच्या नंतर 4 या आकड्यावर पोहोचली जाते. पहिल्या चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करतोय. निलेश पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तुषार सामना करेल निलेश लोंढे. यावेळी पुन्हा एकदा 38 सर्कलच्या बाहेर कव्हर स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. मैदानामध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. यावेळी मात्र फुलटॉस होता. फुलटॉसला भिरकावून दिला जातोय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा येत आहेत. फुलटॉस चेंडू होता. त्याचा परिपूर्ण समाचार घेतला जातोय. निलेश याच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचली होते 10 या आकड्यावर. यावेळी पुन्हा 38च्या सर्कल वरून ढकलला जातोय चेंडूला. चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये येतो. एक तिसरा चौकार त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो निलेश याच्या मार्फत. अजय गवार यांचं आगमन झालेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकला गेला होता. त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला जातोय. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. येते 4 धावा. अजय गवार याचं स्वागत केले जाते चौकाराने. संख्या जाऊन पोहोचली जाते 18 या आकड्यावरती. रोशन साने हे सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. एक क्रिकेटवरती खूप प्रेम आहे त्यांचं सुद्धा. जिकडे जिकडे आपला शिरोली संघ खेळायला जातो तिथे मात्र ते उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे अजय गवारी हे सुद्धा कामावरून जाऊन आल्यानंतर आपल्या स्पर्धेकडे ओळखतात. यांचं दोघांचं सुद्धा मी मैत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. उशिराने आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना चालू आहे. आई गावदेवी धामणे विरोधात जगदंब स्पोर्ट शिवणसई. 26 धावांचा पाठलाग करतोय तो जगदंब स्पोर्ट शिवणसई. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 18 धावा धावफरकावरती लावल्या जातात. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8 धावा. स्ट्राईक एंड वरती यावेळी फलंदाज पाहायला मिळतो. शैलेश पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती रोशन आलाय गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेटने मारा करेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपले त्याच कारणास्तव खेळाडू सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात. त्याला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला जातोय. चांगलं वळण प्राप्त केलं गेलं. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात.
रोशनने मात्र पहिल्याच चेंडूवरती लय पकडलेली आहे. चांगला चेंडू हाताळला गेला पहिलाच. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ह्यावेळी मात्र डाऊन दी लेग पंचांचा वाईटचा करार येतो. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 19 या आकड्यावर. सन्माननीय दामोदर काका आपणास विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि काकांचं स्वागत केलं जातं. इथे मात्र गोलंदाजाने विकेट घेतोय. गडी बाद होतोय तो शैलेश. निश्चितच कैलास गवारी यांचे परम मित्र अजय इथे उपस्थित आहेत. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज रोशन. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. दुसरा चेंडू हा वाईट स्वरूपात हाताळला गेला. त्याच नंतर मात्र कमबॅक करून एक त्रिफला चित केला गेला फलंदाज शैलेश याला. अजूनही 10 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू विजयासाठी 7 धावा. चला घाई करा जरा प्लीज. निश्चितच दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. शिरोली गावातील ग्रामस्थ व आयोजक इथे मंद मंद पावलाने येताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र चांगला खेळला गेला चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण तुषाराच्या मार्फत पाहायला मिळते. तेवढं चांगलं बॅकअप दिलं जाते. 1 धाव येते. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 20 या आकड्यावर. अजूनही 9 चेंडू विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडवरती यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतो निलेश लोंढे याला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो रवींद्र भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो गोलंदाज रोशन. अप्रतिम कव्हर स्ट्रोक पाहायला मिळाले होते आपल्याला निलेशाच्या बॅटमधून. यावेळी मात्र एक चेंडू आदळतोय बॅटवरती. पॉइंट रिजन मध्ये खेळला गेला त्या चेंडूला. 1 धाव अगदी सहजतेने येथे धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 21 या आकड्यावर. अजूनही विजयासाठी 8 चेंडू 5 धावेची आवश्यकता. 8 चेंडू विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती आपल्याला रवींद्र पाहायला मिळतो. यावेळी मात्र जोरकस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तुषाराच्या मार्फत. 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. अजूनही 4 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. 7 चेंडू विजयासाठी 4 धावेची आवश्यकता. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु चेंडू टाकून क्विक कॅच घेणे खूप डिफिकल्ट असते. षटकाची समाप्ती दर्शवतात पंच महेंद्र गरेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. 6 चेंडू विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 6 चेंडू 3 धावा. पहिलं षटक तुषार याने हाताळलं पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली निलेश लोंढे याच्याकडून. 18 धावा खर्च केल्या गेल्या तुषार मार्फत. दुसरं षटक मात्र एकदम किफायतरी गोलंदाजी पाहायला मिळाली रोशन याच्याकडे. टिचून मारा केला गेला. निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो आशिष. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो निलेश. नॉन स्ट्राईक एंडवरती रवींद्र भोईर हा फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी 1 धाव अगदी सहजतेने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा
अगदी सहजतेने पूर्ण केलं जातं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 1 धाव. पुण्याचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो आशिष. यावेळी एक खोलवर चेंडू टाकला होता. विजयी होतोय तो जगदंबा स्पोर्ट्स शिवणसई संघ. आपलं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे आई गावदेवी धामणे, आपण या मैत्री चषकाच्या